नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी मस्तपैकी झिंग्याचा भात बनवणार आहे. तर इथे मी 1 वाटी झिंगा घेतलेला. त्याला अगोदर निवडून घेतले आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय. टमाटे चिरले, 4 मिरच्या घेतल्या, कढीपाला घेतलाय, कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे. तर लसूण बारीक करून घेतलाय. थोडंसं काळं तिखट घेतलंय. इथं कोथिंबीर घेतली आणि 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1-2 चमचे मी दही वापरणार आहे. त्यासाठी दही घेतलेलं आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत फोडणीसाठी तेल ओतून घेते. तेल छान असं तापलेलं आहे. फोडणीसाठी मी जिरे मोहरी टाकून घेते. जिरे मोहरी छान अशी तडतडली, त्यात मी कांदा टाकून घेते. कांद्यासोबत या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्या हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या. त्या हिरव्या मिरच्या कधी सुद्धा न कट करता टाकायची नाही, तर मिरची आपल्याच तोंडावर त्यातलं बी येते. तर इथं मी लसूण घेतलेला, लसूण पण कांद्यासोबतच टाकून घेते. अगोदर जर मी लसूण टाकला असता तर लसूण लगेच करपला जातो, म्हणून कांद्यासोबत लसूण पण टाकलेला आहे. इथं मी कढीपाला घेतलेला आहे. कढीपाला पण टाकून घेते. आता कांदा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा तेलामध्ये. तर बघा, कांदा छान असा लाल झालेला आहे. यात टमाटर चिरलेलं टाकून घेते. टमाटर मोठं मोठं चिरलंय का तर तेलात मऊ होते, मोठं चिरलेलं आहे. आता हे झिंग जे आपण स्वच्छ निवडून घेतलेलं, धुवून घेतलेलं आहे, ते 1 वाटी झिंगा येतं आणि 1 वाटी तांदूळ पण घेतलेला आहे. ते पण छान असं तेलात कांद्यासोबत मिक्स करून घेते. ह्याला पण तर इथे कांदा लसूण मसाला मी टाकलाय. थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या पण आहे, त्यामुळे मी थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे. 1 अर्धा चमचा हळद टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण टाकून घेतली. तर 1-2 चमचे मी हे दही वापरणार आहे. आता छान असं मी मिक्स करून घेते. ही 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे अगोदर. तोपर्यंत मी पाणी ओतून घेते वर. तर 1 वाटी तांदळासाठी मी 2.5 वाट्या पाणी ओतून घेते. 2 वाट्या जर ओतलं तर जास्तच मोकळा भात होतोय. मग 2.5 वाट्या तांदूळ पाणी ओतून घेते. तर आता ह्या पाण्याला पण छान अशी उकळी येते, तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया. तर ह्यात भरपूर असं पाणी ओतलंय आणि स्वच्छ आता ह्याला 2 पाण्याने मी तांदूळ धुवून घेणार आहे. तर बघा, पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. तर ही जी धुतलेला तांदूळ आहेत आपण, तर हे सगळं तांदूळ त्यात टाकून घेऊया. तर मी आता ह्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. तांदूळ टाकलेलं छान असं मिक्स करून घेते याला. तर आता छान असं मी भात शिजवून घेते. तर मी ह्यात वरून मॅगी मसाला टाकून घेते. मॅगी मसाल्याने भाताला चव छान लागते. तर कुकरमध्ये शिजवला तर 2 शिट्ट्यात शिजतंय आणि कढईमध्ये मी शिजू घातलाय, त्याच्यामुळे असा शिजवते. तर ह्यात पाणी तोपर्यंत झाकायचं नाही. पाणी कमी झाल्यानंतर झाकून ठेवायचं भात. तर बघा, छान असा मस्तपैकी भात शिजलेला आहे. त्याच्यावर वरून मी 2 चमचे मी साजूक तूप वरून ओतून घेते. छान असा मऊसूत भात शिजलेला आहे. एकदम माझ्या मुलांना काय होतं, थोडासा मोकळा मोकळा भात खाऊ वाटतो, त्याच्यामुळे मी 2.5 वाट्या पाणी ओतलंय. तुम्हाला जरी एकदम असा मऊसूत भात खायचा असेल तर 2.5 वाट्याच्या ठिकाणी 3 वाट्या पाणी ओतू शकता. तर मी एका प्लेटमध्ये भात काढून घेतलाय. तर भात छान असा शिजलेला आहे.
तर आज अशा प्रकारे मी झिंग्याचा भात बनवून घेतलाय. तुम्हीही कधी केला नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.